संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला न उन्हाला जून ओळखतो. मला माहीत आहे पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो. अर्थात राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर एका शेतकरी नेत्यानं केलेलं हे ट्विट संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं. आणि हे ट्विट त्यात पोस्ट करताना कविवर्य सुरेश भटांची ओळ देखील त्यामध्ये उद्धृत करण्यात आली होती. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हा नाशिवंत नाही. अर्थात हे सामर्थ्य नाशिवंत नाही असं म्हणतानाच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की पुढचा माझा एल्गार पण काय असेल. हे नेते कोण? अर्थातच रविकांत तुपकर, शेतकऱ्यांचा नेता, शेती माती संस्कृतीशी कटिबद्ध असणारा नेता आणि सोयाबीन कापूस उत्पादकांचा नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि आज तेच रविकांत तुपकर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. तुपकर साहेब, आपलं टॉप न्यूज तर्फे खूप खूप स्वागत. थँक्यू. आता थोडक्यात तुमची ओळख तर महाराष्ट्राला सांगितलेली आहे आणि ती तुम्ही स्पष्टपणे तुमच्या कार्यातून पण दाखवून दिलेली आहेच. पहिला प्रश्न हाच आहे की आत्ताच नुकतंच विधानसभेचं बिगुल देखील वाजलेलं आहे आणि 20 तारखेला मतदान आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे, म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये. पहिल्यांदा मला याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की रविकांत तुपकर यंदा विधानसभा लढवणार हे तर निश्चित आहे, पण कोणता झेंडा हाती घेऊन लढवणार? नाही, मुळामध्ये राजू शेट्टींनी मला जेव्हा बाजूला केलं त्याच्यानंतर या राज्यामध्ये मी दौरे काढले आणि शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना जोडण्याचं काम केलं. आज 27 जिल्ह्यांमध्ये आमचं संघटन आहे. आम्ही अजून संघटना काढली नाही, पण तरीसुद्धा माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण पोरं 27 जिल्ह्यांमध्ये काम करत आहेत. मोठमोठी आंदोलनं त्याच्यानंतर आम्ही केली आणि आम्ही खचलो नाही, आम्ही हिंमत हारलो नाही, आम्ही लढत राहिलो. आणि संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे मी जाणणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये लढणारे जे काही तरुण पोरं आहेत, ज्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांची शक्ती आहे किंवा जनाधार आहे, असे तरुण विधानसभेच्या सभागृहात गेले पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि त्या हेतूनं जवळपास 24 ठिकाणी आमचे तरुण नेते मंडळी, शेतकरी पुत्र किंवा शेतकऱ्यांचे तरुण नेते हे विधानसभेची तयारी करत आहेत आणि तशी तयारी सुरू आहे. राहिला प्रश्न झेंडा कोणता घेण्याचा, तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक भावना आहे की महाविकास आघाडीबरोबर आपण युती केली तर त्यांनाही आपली मदत होईल आणि आपल्यालाही त्यांची मदत होईल. त्या अनुषंगानं मध्यंतरी उद्धव ठाकरे साहेबांनी मला चर्चेसाठी बोलवलं होतं. आमची सविस्तर चर्चा त्यांच्या ऑफिसमध्ये झाली. त्यांनी मला विचारलं, मी पण अनेक गोष्टी सांगितल्या आणि ते म्हटले तुम्हाला कुठून लढायचं. तर मी म्हटलं मला कुठून लढायचं याच्यापेक्षा त्या आमच्या भागातल्या लोकांना असं वाटतं मी बुलढाण्यातून लढलो पाहिजे. तुम्ही मदत केली तर तिथून होऊ शकेल आणि इतर ठिकाणी मग कुठे तुम्ही आम्हाला जागा देऊ शकता ते सांगा. तर अशी चर्चा झाली. संजय राऊत साहेबांची पण भेट झाली, मग शरद पवार साहेबांची भेट झाली, काँग्रेस नेत्यांच्या सोबत पण बैठका झाल्या. आता ते 2 दिवसात निर्णय कळवतो असं त्यांनी सांगितलं. आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याची इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे. त्यांनी सन्मानानं सोबत घेतलं तर त्यांच्याबरोबर जाऊ, पण फरफटत मात्र कुणाच्या मागे आम्ही जाणार नाही. आम्ही स्वतंत्र राहणं पसंत करू किंवा आमच्यासमोर तसे सगळे पर्याय खुले आहेत. स्वतंत्र राहणं पसंत करू म्हणजे नेमकं काय? नाही, जर महाविकास आघाडीसोबत सन्मानपूर्वक त्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर आमच्यासमोर सगळे पर्याय खुले आहेत. महायुतीचा पर्याय आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांचा पर्याय आहे किंवा इतर पण पर्याय आमच्यासमोर आहेत. परिवर्तन महाशक्तीचा पण पर्याय तर सगळेच खुले आहेत. लोकांना, कार्यकर्त्यांना विचारून, सगळ्यांना विचारून आम्ही ते ठरवू कुणाबरोबर जायचं. पण कार्यकर्त्यांनी एक वेगळंच मोळ उठवलं की बुलढाण्यातील आग्या मोळ उठवायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल म्हणून. नाही, लोकांची भावना अशी आहे की ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये कडवी झुंज आम्ही दिली. आमच्याकडे पक्ष नव्हता, पैसे नव्हते, नेता नव्हता. एका बाजूला महायुती, एका बाजूला महाविकास आघाडी आणि तिसरा मी सामान्यांचा उमेदवार होतो. जनतेने मला उभं केलेलं होतं. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मला नियर अबाउट 39,000 मतं आहेत. यांना मला वाटतं महायुतीला 47,000 मतं आहेत आणि महाविकासला 49. एक माझ्या माहितीप्रमाणे 9-10 हजाराचा फरक आमचा त्यांचा आहे. पण मी अपक्ष आहे. लोकांना असं वाटतं की तिथं मी उमेदवारी करावी आणि मी उमेदवारी केली तर लोक खुलेपणाने बाहेर पडतील आणि सोबत येतील अशी लोकांची भावना आहे. आणि मी लोकभावनेचा आदर करणारा माणूस आहे. सिंदखेड राज्यात पण आपल्याला 30,000चा लीड आहे लोकसभेला. मेहकरमध्ये आपल्याला बरोबरीत मतदान आहे, 56 नियर अबाउट 56. चिखलीमध्ये मला जवळपास 45,000च्या आसपास मतदान आहे. त्यामुळं लोकांची भावना अशी आहे की हा माणूस, लढणारा माणूस एकदा सभागृहामध्ये गेला पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो,
मी आमदार झालोच पाहिजे, मी खासदार झालोच पाहिजे या मताचा मी नाही. मी तसंही महाराष्ट्रात फिरलो तर लोकांचं प्रेम मला मिळतं, काय अडचण नाही. पण लोकांची भावना अशी की सभागृहात गेलं तर रस्त्यावर लाठ्या-काठ्या खाणारा माणूस सभागृहात गेला तर 4 प्रश्न सुटायला सोपे होतील, ही लोकभावना आहे आणि जनतेच्या भावनेचा मी आदर करणारा माणूस. नक्कीच. म्हणजे आता मुळात तुमच्यासमोर सगळे पर्याय खुले आहेत असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विधानसभेचं बिगुल देखील वाजलेलं आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लवकरात लवकर कोणता तरी झेंडा हाती धरणं की मग स्वतंत्र लढणं ही एक आत्ता भूमिका तुम्हाला लवकरात लवकर घ्यावी लागेल. तुम्ही आत्ताच म्हणाले की 2 दिवसात महाविकास आघाडीकडून निर्णय पण येईल. आणखी असा कुठला पर्याय आहे की ज्या पर्यायाचा बेनिफिट घेऊन किंवा त्याचा उपयोग करून तुम्हाला बुलढाण्यातून जास्तीत जास्त ताकद मिळू शकते? नाही, बुलढाण्यात मी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत आमची जर युती झाली आणि मी जर तिथून उभा राहिलो तर 100% फाईट आमची आणि विद्यमान आमदाराची तिथे होईल. तसं काय बोलणं झालंय? नाही, बाळासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि लोकसभेला रविकांतला आपण मदत नाही करू शकलो याचं दुःखही त्यांच्या मनामध्ये आहे की मला काही अडचणी होत्या, मी मदत नाही करू शकलो. पण रविकांत सारखा पोरगा सभागृहात जावा असे ते खाजगीमध्ये बोलून दाखवतात. त्यामुळं त्यांची इच्छा आहे की रविकांतला यावेळी आपण मदत करू, अशी भावना त्यांच्यामध्ये चर्चा, माझ्याशी ते नाही बोलले पण त्यांच्या कोर कमिटीमध्ये ती चर्चा झालेली आहे. त्यामुळे आणि आमचे संबंधही चांगले आहेत. अच्छा, मग तिथे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी म्हणून जो तुम्ही ज्या माध्यमातून लढणार आहात किंवा जसं तुम्ही म्हणाल की 27 जिल्ह्यांमध्ये तुमची सगळे चळवळ चालू आहे किंवा कार्यकर्ते पण आहेत आणि जर तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तुमचा एक चांगला केडर आहे किंवा खानदेशात थोडे काही प्रमाणात आहात, विदर्भात तर आहात, मराठवाड्यात पण आहात. तर इथे ह्या सगळ्या जर विचार केला तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जर तुमची समजा एक टायअप झालं किंवा आघाडी झाली तर केवळ एकटे उभे न राहता तुम्ही आणखी काही उमेदवार देखील उभे करणार आहात? हो, आता तरी आमचे बरेच उमेदवारांची तयारी सुरू आहे. 20 ते 24 जागांवर आमची तयारी सुरू आहे. आता आमच्या डोक्यात आहे की सगळ्या राज्यातल्या कोर कमिटीची एक बैठक घ्यावी, सगळ्यांचं मत जाणून घ्यावं आणि आमची कोर कमिटी किंवा राज्यातले प्रमुख पदाधिकारी जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. राहिला महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा प्रश्न, तर ज्यावेळी राजू शेट्टींनी आम्हाला बाजूला केलं तेव्हा आमच्याकडे कुठलं बॅनर नव्हतं. निवडणुकांना सामोरं जायचं तर आमच्या डोक्यात एक होतं की शेतकऱ्यांचे जे काही विस्थापित घरातले तरुण पोर आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. मग त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आम्ही ते एक तात्पुरतं बॅनर तयार केलं, त्याचं कुठे रजिस्ट्रेशन नाही आहे. पण आम्ही भविष्यामध्ये एक शेतकऱ्यांची मजबूत संघटना काढणार आहोत आणि त्या माध्यमातून सामाजिक आंदोलनं करणं, चळवळी करणं, आपल्याला बॅनर लागेल, त्या अनुषंगाने ते पुढे जाणं असा आमचा विचार आहे. आणि मला काय वाटतं यापेक्षा आमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं कोर कमिटीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तो आम्ही निर्णय करू. अलीकडे शर्वरी वहिनी देखील बांधावर जाताना दिसत आहेत, काय म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे का शर्वरी वहिनी देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार? नाही, असं की तिला काही निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची इच्छा नाही. तिला सगळ्या लोकांचा आग्रह आहे की तुम्ही पण एक मतदारसंघातून लढा. पण ती प्रॅक्टिस करते, वकिली करते आणि आमचं घरच वकिलीवर चालतं. आमचं लग्नाच्या वेळेस आमची ती कमिटमेंट झालेली आहे की तिने प्रॅक्टिस करायची आणि घर चालवायचं आणि मी पूर्ण वेळ समाजासाठी काम करायचं, ही आमची कमिटमेंट आहे. त्यामुळे तिची प्रॅक्टिस पण चांगली आहे. मोठ्या मोठ्या केसेस तिच्याकडे. पण आता बांधवतांची पण प्रॅक्टिस झालेली आहे त्यांची. नाही, ते प्रश्नच नाही. ती मला मदत करते. म्हणजे मी नसलो जिल्ह्यामध्ये, मी बाहेर असलो तर कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडत नाही, शेतकऱ्यांना मी सोडत नाही. जिथे कुठे नुकसान झालं, अडीअडचणी आल्या, मग रक्षा विसर्जन असेल, लग्न असेल, मौत असेल, सुख असतील, दुःख असतील, याच्यामध्ये मी नसलो तर ती जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते. दिवसभर कोर्टाची प्रॅक्टिस करून जेवढं करता येईल लोकांसाठी तेवढं करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिची मोठी मदत मला त्या ठिकाणी होते. मुळात आता जर म्हणजे तुमचा जर सगळा आता राजकीय इतिहास आपण थोडंसं बाजूला ठेवू, म्हणजे मुळात बुलढाणा जिल्ह्यातील सावळा आहे तुमचं जन्मगाव आहे आणि मग अगदी शेतकरी संघटनेचे ते शरद जोशी यांच्या विचारातून तुम्ही प्रभावित झालात आणि मग त्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या चळवळीत सामील झालात. अगदी 1 वर्षभरानंतर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जोडला गेलात. नंतर एक असा उमदा तरुण तो तात्काळ स्वाभिमानी युवा आघाडीचा प्रदेशाध्यक्ष होतो काय, नंतर 2015ला अगदी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे तुम्ही अध्यक्ष होता काय, 2 वर्ष काम करता आणि मग शेतकऱ्यांशी असंवेदनशील असणारं सरकार आहे म्हणून तुम्ही राजीनामा देता काय आणि थेट मग स्वाभिमानचा प्रदेशाध्यक्ष होता काय. म्हणजे हा जो सगळा तुमचा प्रवास एकदम फास्ट आहे, म्हणजे अगदी 2020-21 पर्यंतचा. पण नंतर 21 नंतर जर आपण बघितलं तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी मग थेट उपोषणाचं हत्यार उपसलं. सोयाबीन आणि कापूस याला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी तुम्ही, दरवाढ मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत आणि ते उपोषण तर तुमचं देशभर गाजलं आणि न्याय देखील त्यांना मिळाला. पण नंतरचा जो सगळा प्रवास बघितला की तुम्ही थेट राजू शेट्टींशी अगदी ब्रेक केलं आणि मग स्वतःचा एक केडर स्थापन केलात आणि आता वैयक्तिक लढा द्यायला लागला. हा सगळा ट्विस्ट कसा काय निर्माण झाला? नाही, असं नाही आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींमध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. मुळामध्ये मी 12वी सायन्सला असताना चळवळीमध्ये आलो
आणि स्वर्गीय शरद जोशींच्या विचारांना मी प्रभावित झालेला कार्यकर्ता आहे. मी त्यांच्या शिबिरांमधला विद्यार्थी आहे. मी छोटा होतो तेव्हा शरद जोशी साहेब मला राज्यभर पाठवायचे, भाषणं करायला, फिरवायचे इकडे तिकडे. मला आवड होती. मी पुस्तक वाचन करतो. माझ्या घरामध्ये 4,500 पुस्तकं आहेत संकलित केलेले. आम्ही दोघं नवरा बायको वाचतो. आता अलीकडे माझं वाचन फार कमी झालं धावपळीमुळे. शरद जोशी साहेबांबरोबर गेलो आणि प्रस्थापित पक्षांबरोबर जायचं नाही, टिपिकल लोकांबरोबर काम करायचं नाही. तेव्हा राजकारणात यायचं म्हणून काही मी आलो नव्हतो, चळवळीत काम करायचं म्हणून त्या ठिकाणी आलो होतो. त्यामुळे मग तिथे काय झालं, थोडा जनरेशन गॅप पडला. ती सगळी वयस्कर मंडळी, आम्ही लहान. मग ते थोडं आमचं एकदम आम्ही आक्रमक. आमच्या डोक्यात सोयाबीनवर काय झालं पाहिजे, कापसावर काय झालं पाहिजे. मग ते म्हणायचे आम्ही 80-90ला खूप केलं. मग तो जो गॅप पडतो त्याच्यामुळे राजू शेट्टी 4ला आमदार झाले शरद जोशींपासून वेगळे होऊन. आणि आम्ही एकाच विद्यापीठातले सगळे असल्यामुळे आमचा परिचय होता सगळ्यांच्या एकमेकांशी. त्यामुळे मग त्यांच्यासोबत काम करायचा निर्णय घेतला. मी गेल्यावर 1 वर्षभर आणि सदाभाऊ पण आले. तर सदाभाऊने आणि मी स्वाभिमानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढवली. जी कोल्हापूरच्या काही भागात स्वाभिमानी होती ती आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात नेली. दिवस रात्र 3-3, 4-4 महिने घराच्या बाहेर राहिलो. आणि त्यानंतर चांगलं संघटन उभं झालं. मग इकडे ऊसाची आंदोलन सुरू झाली की आम्ही तिकडे सोयाबीन कापसाचे आंदोलन पेटवायचो. म्हणजे मी काही उपोषण आणि सोयाबीनचा विषय आत्ता घेतलेला नाही. म्हणजे मी 15 वर्षापासून सोयाबीनच्या विषयावर मोर्चे काढतो. मी एकमेव माणूस आहे सोयाबीनच्या विषयावर त्या काळापासून बोलणारा. मग नागपूरला मोर्चे काढले आम्ही, मग बुलढाण्यात मोर्चे काढ, सोयाबीन परिषदा बरोबर आंदोलन कर. पण इकडचं आंदोलन संपल्याशिवाय त्याला आम्हाला हात घालता यायचा नाही. तोपर्यंत माल विकून जायचा लोकांचा आणि त्याला तितकासा प्रतिसाद पण पाहिजे तेवढा मिळत नव्हता बुलढाणा आणि काही जिल्हे वगळता. मग मात्र आम्ही तिथे फोकस केलं. ऊसाच्या आंदोलनात तर मी सहभागी असायचोच, पण मी सोयाबीन कापसावर फोकस केलं. त्याचं अर्थशास्त्र समजून घेतलं, लोकांसमोर मांडलं. आज जे काही सोयाबीन कापसाबद्दल लोक बोलतायत हा आमच्या दीर्घकालीन आंदोलनाचा परिणाम आहे. ते काय असं लगेच लोकांनी सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे असं नाही. आम्ही 20 वर्षापासून सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आंदोलन करतो, चळवळी करतो, हॅमर करतो, अर्थशास्त्र मांडतो. त्यामुळं आता सगळेच बोलायला लागलेले आहेत. आणि नंतर मी काय झालं की 9ला मला लोक म्हणायला लागले विधानसभा लढ 2009ला. माझं वयच भरत नव्हतं. तेव्हा रिडालोचा प्रयोग राजू शेट्टीने केला होता, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती. आणि बुलढाण्याला मग मला सांगितलं उभा राहा. म्हटलं माझं वयच भरत नाही. मग आम्ही श्रीकृष्ण सोनवणे नावाचे एक वेल एज्युकेटेड इंजिनिअरिंग झालेले उमेदवार जे सायकलवर फिरून जीएलपी सदस्य झाले होते त्यांना उभं केलं. प्रामाणिक माणूस. त्यांना काही मतं मिळाली, म्हणजे निवडून नाही आलो पण 5,000 मतं मिळाली. आम्ही नवीन होतो. मग 14ला मला गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर आपली युती होणार आहे या चर्चा अगोदरपासून सुरू झाल्या. तर मुंडे साहेब म्हणले रवीला तुम्ही चिखलीतून तयारी करायला हवं, चिखलीची जागा पडलेली आहे आमची, ती जागा त्याला आपण देऊ भाजप सेनेच्या युतीमध्ये. आणि 2 तेव्हा हातकरंगलेच देणार होते, पण भांडून आम्ही म्हाडा पण घेतली. जानकरां साहेबांचं तिथे चालू होतं, मग सदाभाऊला तिथे उतरवायचं. तर ते कमिटमेंट ठरलं. आणि नंतर मुंडे साहेब वारले आणि नंतर मग आम्हाला ती जागा द्यायला कोणी तयार नव्हतं. तिथे मग संघाच्या लोकांनी थोडंसं आपल्याकडेच राहिली पाहिजे जागा भाजपकडे वगैरे वगैरे असं ते झालं. मग मला 11 आवरला भाजप सेनेची युती तुटल्यावर देवेंद्रजी आणि सदाभाऊ, राजू शेट्टी सगळे बसले होते सेफिटॉल हॉटेलला. तिथनं मला 3:30 वाजता फोन केला की तू बुलढाण्यातून लढ. मी म्हटलं बुलढाण्यातून कसं लढू, आता माझी तयारी चिखली मतदारसंघात नाही, मी घर तिकडे हलवलं. आता 11 आवरला बुलढाणा मी कसं लढू, मला नाही शक्य होणार, देणार तर चिखली द्या. मग त्यांनी म्हटलं की चिखली देणं शक्य नाही, तुला मी महामंडळाचा अध्यक्ष करतो, सरकार आल्यावर तुला खाली ठेवणार नाही. तो कमिटमेंटचा भाग होता, कारण तुझा आपण इथे बळी देतोय, तू अपक्ष लढला तर 3-4 मतदारसंघात पडणार. मग ते झालं आणि सरकार आल्यावर त्यांनी ठरल्याप्रमाणे मला स्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष केला. पण ज्या प्रश्नासाठी आम्हाला लोकांनी नेता केला त्या प्रश्नाची जर तिथे चर्चा होत नसेल किंवा प्रश्न सुटत नसतील या मुद्द्यावर आम्ही राजीनामा दिला आणि एसटीनं गावाकडे आलो. मग नंतर मी काम करत राहिलो. राजू शेट्टी म्हणले तुम्ही म्हाडा लोकसभेतनं तयारी करा, कारण म्हाड्याला मी खूप फिरलोय म्हाडा मतदारसंघामध्ये 2013-14 तर मी तडीपार पण केलं होतं मला त्या सरकारने. मग तिथनं तयारी केल्यावर ते शरद पवार साहेबांसोबत आमची युती होणार होती 19च्या दरम्यान. शरद पवार साहेबांना लढायचं चालू होतं, त्यांना लढायचं चालू होतं, तर ते म्हणले की मला लढायचं. मग आम्ही तिथलं चंबू कमाल उचललं आमचं आणि राजू शेट्टी म्हणले तुम्ही बुलढाण्यातून तयारी करा. मग बुलढाण्यात तयारी केली. ऐनवेळी पवार साहेब म्हणले बुलढाण्याची जागा पण मला पाहिजे शिंगण्यांसाठी, राजेंद्र शिंगण्यांसाठी, ती निवडून येते आमची जागा. मग असं ठरलं सिल्वरच्या बैठकीमध्ये की रविकांतला आपण MLC देऊ, MLC करू 6 महिन्यामध्ये आणि ती जागा शिंगणे लढू, याला स्टार प्रचार करून राज्यभर फिरू वगैरे वगैरे. तोही भाग झाला. आणि जेव्हा MLC द्यायची वेळ आली भगतसिंग कोश्यारी साहेब राज्यपाल असताना, तेव्हा राजू शेट्टींनी स्वतःचं नाव दिलं. आम्हाला विचारलं पण नाही, ठीक आहे नेते आहेत. ते आमच्या लक्षात आलं होतं की आपल्याला साईडलाईन करण्याचा प्रयत्न होतोय किंवा आपल्याला बेदखल करणे, बाजूला करणे, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतोय. मग आम्ही आमचं वाटचाल सुरू ठेवली आणि म्हटलं जाऊ दे, आता कोणत्या भांड्यात पडायचं नाही, आपल्या भागामध्ये आपलं संघटन वाढवायचं, आपल्या परिसरामध्ये, आणि प्रचंड काम केलं.
मग त्या 5-7 वर्षामध्ये दरवर्षी आम्ही 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढतो. एका हाकेवर लोक येतात आणि लोकांचा विश्वास आम्ही संपादन केला. मग लोक म्हणले की नाही, तुम्ही आता लढाच लोकसभा, मागच्या वेळेस सारखं थांबू नका. आता युती आघाडीमध्ये जागा मिळाली नाही की लोकांना खाली वाटते लढत नाही. यावेळी मी थांबूच शकत नव्हतो, लोकांचा इतका फोर्स होता. त्यामुळे मी अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलो आणि कडवी झुंज लोकांच्या आशीर्वादानं दिली. लोकांनी मला वर्गणी दिली. कुणाचाही फोटो न लावता, कोणते बॅनर न लावता अपक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये 2.5 लाख मतं मला शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसांनी दिली आणि शेतकऱ्यांची काही अंशी पॉलिटिकल वोट बँक मजबूत करण्यामध्ये आम्हाला यश आलं. आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय आहे, तर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आता आमच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे माझ्यासोबत काम करणार आहे की आपण युती करावी आणि काही जागा घ्याव्यात आणि पुढे जावं. तर मी म्हटलं ठीक आहे, पण नुसती युती करून होणार नाही, तर मुद्द्यांचं काय, ज्या सोयाबीन कापसासाठी आपण लढतो त्याचं शाश्वत धोरण आणणार आहे का? हां, मग हे असतील, ते असतील, कोणी असतील, त्या संदर्भात अजून चर्चा झाली नाही. पण पवार साहेबांशी बोलताना, उद्धव साहेबांशी बोलताना या संदर्भात चर्चा झाली की सोयाबीन कापसाच्या बाबतीमध्ये तुम्हाला ऊसासारखं धोरण आणावं लागेल. जसं ऊस दर नियंत्रण समितीची वर्षाला 3 मीटिंग होतात, FRPचा कायदा आहे, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करतात. सोयाबीन कापसाचं काहीच नाही. सोयाबीनची ना मीटिंग होत, ना कोणती समितीची बैठक होत, ना काहीच होत नाही. त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये दरवर्षी आम्ही आंदोलन करायची, लाठीचार्ज करतो होतो, आमच्यावर जेलमध्ये जातो, मग लोकांना विमा मिळतो. तर हे त्याच्यापेक्षा धोरण आणण्याच्या संदर्भात, तर ते म्हणले की त्याच्या संदर्भात एक ड्राफ्ट तयार करून द्या. तर ती चर्चा आमची सुरू आहे. नक्कीच. आत्ताच तुपकर साहेबांनी लोकसभा निवडणुकीचा देखील उल्लेख केला आणि त्यावेळी त्यांना जवळपास 2.5 लाख इतकी मतं मिळाली. ते काय घडलं नेमकं, त्यावेळी कशी समीकरणं होती आणि आत्ता विधानसभेला नेमका त्यात काय फरक पडू शकतो, या सगळ्याच प्रश्नांची मी उत्तर जाणून घेणार आहे, पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेकनंतर. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण अर्थातच संवाद साधतोय शेतकरी नेते, सोयाबीन कापूस उत्पादकांचे नेते रविकांत तुपकर. तुपकर साहेब, मगाशीच आपण लोकसभेचा उल्लेख केला आणि लोकसभेची निवडणूक जी झाली, त्या निवडणुकीमधला जो काही निकाल लागला बुलढाण्याचा, तो खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणार होता की एक अपक्ष 2.5 लाख इतकी मतं घेतोय. 2,49,963 इतकी मतं आपल्याला मिळाली. भले आपण तिसऱ्या क्रमांकावर आला असलात तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेला 626 अपक्ष लढले होते. त्यात तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार होतात ज्याला एवढी इतकी मतं मिळाली. म्हणजे पहिले विशाल पाटील सांगलीचे, त्यांना 5,71,000 मतं मिळाली आणि तुम्हाला 2,49,000. तर एवढी मतं तुम्हाला जी मिळाली, तर तो एक रोष होता का जनतेचा की काही झालं तरी यंदा रविकांत भाऊंना आपण बुलढाण्यातून निवडून आणायचंच, पण कुठेतरी पुन्हा एकदा अर्थातच कुठले फॅक्टर्स येतात, काही समीकरणं येतात, जातीय राजकीय समीकरणं, त्यामुळे कमी पडलं. हे असं आहे की आमचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा असा वसलेला आहे, म्हणजे घाटावर 4 विधानसभा आहेत आणि घाटाखाली 2 विधानसभा आहेत. तर घाटावरच्या 4 विधानसभामध्ये सिंदखेड राजा, मेहकर, चिखली, बुलढाणा या 4ही मतदारसंघाची जर का बेरीज केली मतांची, तर घाटावर मी 16,500 पुढे महायुतीपेक्षा. अच्छा. आणि 16,500 लीड घेऊन मी खाली उतरलो. खामगाव, जळगाव, जामोदमध्ये मी कमी पडलो म्हणून मी हरलो आणि तिथे महायुतीच्या उमेदवाराला भक्कम मतदान झालं. बरोबर. कारण तो जो बेल्ट आहे तो भाजपचे आमदार खूप वर्षापासून आहे, भाऊसाहेब फुंडकर स्वर्गीय, त्यांचं काम. बरोबर. आता त्यांचे आमदार पुत्र आकाश फुंडकर देखील आकाशजी. बरोबर. तिकडे जळगाव जामोदला संजय कुठे आहेत, तिकडे आहेत. तो हिंदुत्ववादी विचारांचा आणि तोच कायम प्रतापरावांना लीड देत आलेला दोन्ही मतदारसंघ आहे. तिथनं त्यांना भरघोस मतं मिळाल्यामुळे ते विजयी झाले आणि त्यांच्यात आणि माझ्यात सर्वसाधारणपणे 98,000चा फरक आहे. आणि महाविकास आघाडी, मी आणि महायुती अशी तिरंगी फाईट आमची झाली. तर लोकांनी ठरवलेलंच होतं
म्हणजे तुम्हाला सांगतो, लोकांनी मला वर्गणी काढून दिली आणि काही भावनेच्या भरात मला मतदान झालेलं नाही हा, हे ध्यानात घ्या. काही लोक काय म्हणतात काय इथं लाट आली, लाट वगैरे नाही आली. 22 वर्ष निकराणी लढतोय, झुंज देतोय मी. अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, विश्वासानं सांगेन की मी 1 रुपयाचं करप्शन कधी आजपर्यंत केलं नाही. मी प्रामाणिकपणे लोकांची कामं करत राहिलो. मी फुल टाईम लोकांसाठी राहिलो. ना कधी पोरांच्या शाळेत गेलो, ना कधी बायकोला घेऊन देवदर्शनाला गेलो. फुल टाईम शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरत राहिलो. आणि त्याच्यामुळे आणि आंदोलनातून लोकांना रिझल्ट देत गेलो. कधी पीक विमा मिळून दिला, कधी भाव मिळून दिला, कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण हे करत राहिलो. या सगळ्याचा परिणाम लोकांनी ठरवलं की एकदा याला सभागृहात पाठवायचं आहे दिल्लीच्या. हे लोकांनी ठरवून केलं. त्याच्यामुळेच तर मला घाटावर लीड मिळाला. घाटाखाली मी कमी पडलो शेतकऱ्यांना एकत्रित करण्यामध्ये. मी काही कोणाला दोष देणार नाही. बाकीचे ते महाविकासवाले म्हणतात आमच्यामुळे तुमच्यामुळे आम्ही पडलो, याच्यामुळे हे पडलं. तर मला असं वाटतं की यशाला सोबती 1000 असतात, अपयशाला बाप नसतो. अपयशाचा बाप होण्याची क्षमता रविकांत तुपकरमध्ये आहे. त्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. मी कुठेतरी कमी पडलो घाटाखालच्या मग शेतकरी. आता बुलढाणा लोकसभेला जे तुम्हाला काही यश मिळालं, भले त्याचं अगदी निवडून येण्यात रूपांतर नाही झालं, तर बुलढाणा विधानसभेला मात्र ते खेचून आणणार. आणि तो बुलढाणा तर घाटावरच आहे. नाही, ते घाटावरच आहे. असं आहे की आम्हाला एक विजयापर्यंत पोहोचायला काही मतांची गरज पडते. जसं आता मला नियर अबाउट 39,000 मतदान अपक्ष बुलढाणा विधानसभेत मिळालं, पण तेवढ्यात आमदार नाही होता येत ना. त्याला अजून एक 20-25,000 मताची गरज पडते. तर त्यामुळं त्याच्यासाठी 1-2 पक्षाचा सपोर्ट लागतो. मलाच नाही, असं कुणाचं पण गणित तेच आहे. आणि तशी बांधणी आता मात्र नक्कीच सुरू चालली आहे, तशी बांधणी सुरू आहे. पण आता युत्या आघाड्यांचा खेळ कसा होतो ते पण बघावं आता जे लागेल. लोकसभेला तुमच्या विरोधात लढले होते म्हणजे नरेंद्र खेडेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांनी तर एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जर रविकांत तुपकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करणार. ठीक आहे, तो त्यांचा लुकआउट आहे. काय झालंय मुळामध्ये तुम्हाला सांगू का, या लोकांना माझ्यासारखा सामान्य घरातला पोरगा आमदार होतो, खासदार होतो, हेच पसनी पडत नाही. आता मी लोकसभेची निवडणूक लढू नये असं त्यांचं म्हणणं होतं. आता ते म्हणताना त्यांनी, मी ऐकलं त्यांचा इंटरव्ह्यू की रविकांत तुपकर उपरा उमेदवार आहे, ते असं आहे तसं आहे. अरे मी काय तुमच्या पक्षात नाही आहे, मी स्वतंत्र आहे. माझं राज्यामध्ये स्वतंत्र छोटं का असेना पण नेटवर्क आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये मी इथून आंदोलन पुकारलं तर 25-27 जिल्ह्यामध्ये आंदोलन होऊ शकेल. ठिकठिकाणी आमचे फॉलोअर्स आहेत. मी काय करावं आणि मी काय करू नये हे सांगणारे ते नाही ना माझे मालक. लक्षात घ्या, मी त्यांच्या पक्षात असतो तर गोष्ट वेगळी आहे. मला सांगा, 2 वर्षापूर्वी मी डिक्लेअर केलं होतं की मी लढणार आहे लोकांच्या आग्रहास्तव. लोकांना वाटायचं मी लढणार नाही. हेच तेव्हा म्हणायचे, नाही नाही तो लढत नाही, तो हवा करतो. आता हे आरोप करणारे काय म्हणायचे, नाही नाही तो लढत नाही, त्याचं काही खरं नाही. आम्ही लोकांना सांगायचो की 2 वर्षाआधीच आम्ही आमची उमेदवारी डिक्लेअर केली की आम्ही लढणार आहे. मग फॉर्म भरायच्या वेळेला नाही नाही तो विड्रॉ करणार आहे, तो लढत नाही. मग निवडणूक सुरू झाल्यावर नाही नाही त्याला 30,000च्या वर मतच पडणार नाही. पण मतदान झालं 50,000च्या पुढे तो जातच नाही. आणि ते मला भेटायला आले तर मला म्हणले मी 2-2.5 लाखांना निवडून येणार, तुम्ही 50,000च्या पुढे जात नाही. ठीक आहे. मग निकाल लागला, मला 2.5 लाख मतं मिळाली. मग त्यांनी भाषणं सुरू केली आमच्या विरोधात. बघा ही मतं यांनी घेतल्यामुळे मी पडलो. मी तुम्हाला फॅक्टफुली सांगतो, मी नसतो तर महाविकास आघाडीची महायुतीच्या फाईटमध्ये राहिली नसती तिथे. कारण तिथे या मागच्या 4-5 निवडणुकांचा अभ्यास केला तर प्रतापराव जाधव म्हणजे भाजप शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांची मताची रेंज ही 5-5.25 लाखाची आहे. मागचा अभ्यास करा. बरोबर. मागच्या वर्षी 5,21,000 मतं त्यांनी घेतले होते. आता तर एक्स्ट्रा झाली त्यांची 5 लाख, म्हणजे जास्त गेली त्यांची आता वेळेला. नाही ना, नाही म्हणजे जी त्यांच्या नरेंद्र खेडेकरचं त्यांच्या विरोधात नसते तर कदाचित त्यांना जास्त फायदा झाला. आम्ही तेच तुम्हाला म्हणतो की दर निवडणुकीत प्रतापराव जाधवना 5-5.25 लाख मतं मिळतात आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या उमेदवाराची मताची रेंज तिथे 3.5 ते 4.25 लाख. बरोबर. अभ्यास करा, मी म्हणतो म्हणून नाही. डॉक्टर शिंगणे साहेब असले तर 4.25च्या पुढे जातात, 4.25 पर्यंत, नाही तर 3.5-4.25 लाखात ते गणित तिथं राहतं. मग या वेळेला भाजप सेना राहिली, उबाठा बाजूला गेली म्हणजे शिवसेना. बरोबर. पण तिथे अजितदादांच्या राष्ट्रवादी ऍड झाली शिंगणे साहेब, त्यामुळे ते सारखं झालं. बरोबर. मग त्या तुलनेने जर का हिशोब केला, विचार केला तर प्रतापरावांना 5 ते 5.25 लाख मतं, 5.5 लाख मतं पडायला पाहिजे होती. बरोबर. मग 5.25 लाख मतं घेणारे प्रतापराव आता 3,49,000 3.5 लाखाच्या आत आले अगदी. तर त्यांचे 2.25 लाख मतं कुठे गेले. बरोबर. आणि तुमच्या आणि त्यांच्यात 1 लाख मतांचाच फरक आहे. हा, 58,000. मग त्यांचे 2.25 लाख मतं कुठे गेले. मग त्यांची मतं जर खेडेकरांनी घेतले तर खेडेकर 3-20च्या पुढे का गेले नाही. बरोबर. म्हणजे असं गणित आहे. आणि काय झालंय, सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा, इकडचा जो वंजारी समाज आहे जो कायम भाजपला मतदान करतो गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे, शिवसेना भाजपला, त्यांनी मला 80% वोट केलं. बंजारा समाज असेल, छोटे छोटे समाज असतील, या सगळ्या समाजाने तिकडे भाजपला जाणारं 70% मतदान मी घेतलं ना.
माझा दावा असा आहे, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मी जर नसतो तर प्रतापरावांना लीड असतात. तो कसा? कारण गावातला शेतकरी जो आहे, वारकरी जो आहे, तो हिंदुत्वादी विचाराचा इकडे आहे. तिकडे मुस्लिमांनी मतदान करायला रांगा लावल्या म्हणजे इकडे लोक हिंदुत्वाच्या विचाराने रांगा लावतात. मी असल्यामुळे ते झालं नाही. अल्पसंख्याक विशिष्ट समूहाची मतं खेडेकरांना गेली, मला मिळाली नाही. मला गाव खेड्यातली मतं खूप मिळाली. त्यामुळं बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदाराच्या विरोधामध्ये मी होतो म्हणून लोकांनी मतं दिले. दुसरं असतं, खेडेकर असतं, दिलं नसतं, कारण ते संरक्षण देऊ शकत नाही त्यांना. बरोबर. आमचं संरक्षण आहे. मग आता त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की मी नसतो तर प्रतापराव 1.5-2 लाखांना खासदार झाले असते. त्यांचं मार्जिन आम्ही कमी केलं. लक्षात घ्या. हे नसते फाईटमध्ये राहिले. माझ्यामुळे किमान ही लढत तिरंगी झाली. पण काय होतं, अपयशाचं खापर कोणावर तरी फोडायचं, ते आता माझ्यावर फोडतात. मला सांगा, मी स्पर्धेतला उमेदवार आहेत, स्पर्धेतल्या उमेदवाराला कसं तुम्ही खापर फोडू शकता? मग तिकडे सांगलीला तर तुमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 60,000 मतदान घेतलं. मग इतकी पक्ष एकत्र असून पण त्याचं काय विश्लेषण? 5,71,000 विशाल पाटलांनी घेतलेली आहे. हा, आणि ते 60,000. नाही, मला काय म्हणायचंय, बुलढाणा लोकसभेमध्ये 18 उमेदवार अपक्ष होते, मी धरून. मग तुम्ही मला एकट्यालाच टार्गेट करताय. 17 अपक्षांचं काय? 17 उमेदवारांची अपक्षांची मतं जर का काउंट केली तर ती मतं 85 ते 90,000 होतात. बरोबर. आणि वंचितने 98,000 मतदान घेतलं. वंचितला गेलेली मतं ही महाविकास आघाडीची मतं आहेत ना यांची. लक्षात घ्या. मग त्यांच्यावर काय खापर फोडत नाही. पण मला कुठे संधी मिळू नये म्हणून मला लोकांसमोर डॅमेज करायचं. मी त्यांच्या आरोपाला भीक घालत नाही आणि त्यांच्या अशा वाह्यात बोलल्यामुळे त्यांची वाट लागलेली आहे. ते कशाची निष्ठावान हो? ते म्हणतात आम्ही निष्ठावान. 17.5 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते, ते आत्ता आले 19ला शिवसेनेमध्ये. म्हणजे माझं म्हणणं आहे की मी कधी त्यांच्यावर टीका केली नाही, पण भीती वाटते. या प्रस्थापित लोकांना वाटते सामान्य घरातली पोरं जर का एकदा आमदार खासदार झाली तर राजकारण संपून टाकतील दुसऱ्यांचं. आणि राजकारणात मेरिट आणि प्रतिभाच अडचणीची आहे. नक्कीच. मग आता या बुलढाण्यात नेमकी आता तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? म्हणजे काय, कशा पद्धतीनं तिथं तुम्ही लढत देण्यासाठी? नाही, आता महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काय होतं ते बघू. त्याच्यात काही सकारात्मक निर्णय झाला तर ठीक आहे, नाही तर बाकीच्या पर्यायांचा विचार आम्ही करू. ओके. आता थोडंसं आपण बुलढाण्यातल्या समस्यांकडे वळूया. कारण की अर्थात बुलढाण्यामध्ये विदर्भ म्हटलं की पहिल्यांदा दुष्काळ, नापिकी, आसमानी सुलतानी संकट, कर्जबाजारीपणा असेल, सावकारी पास असेल आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या. म्हणजे मागचा जर आकडा काढला आपण बुलढाणा जिल्ह्यात तर 2023मध्ये 299 आत्महत्या झाल्या. आत्ता जानेवारीपासून जुलैच्या मध्यापर्यंत 120 आत्महत्या झालेल्या आहेत. पण याच्यावर कोण गांभीर्य फार आहे असं, किंवा त्या म्हणजे कुठलंही सरकार असो, म्हणजे मी केवळ फक्त ना महाविकास आघाडीला दोष देणार का महायुतीला, तर अशा शेतकऱ्यांसाठी कार्य करणारं नेतृत्व जर बुलढाण्याला हवं असेल आणि ते जर तुमच्या रूपात जर जनता तिथली बघत असेल तर त्याला या सगळ्या पक्षांनी बॅकिंग देऊन उभारी देणं हे काम नाही का? इतका मनाचा मोठेपणा राजकारणात कोणी ठेवत नाही साहेब. आणि कसं आहे, राजकारणात इनसिक्युरिटी नावाचा प्रकार खूप मोठा आहे, असुरक्षिततेची भावना. म्हणजे नवरा मेल्याचं दुःख नाही, पण सवत रंडकी झाली पाहिजे. लक्षात घ्या. ही जी भावना आहे, ही भावनाच खऱ्या अर्थानं मारक ठेवते. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे माझं म्हणजे काय होतं की आता यांनी वास्तविक पाहता सरकारला अंगावर आम्ही घेतो, मोठमोठ्या नेत्यांना अंगावर आम्ही घेतो, सातत्यानं त्यांची चिरफाड करतो. यांनी संरक्षण द्यायचं हे आमच्या विरोधात बोलतात, मग आम्ही करायचं काय? पण आमची लढाई एकाकी आहे, आम्ही लढत राहतो. बरं, उद्या समजा महाविकास आघाडीने प्रस्ताव आपला फेटाळला तर महायुतीचा पर्याय खुला? नाही, भरपूर पर्याय आहेत आमच्या समोर. मग विचार करू ना नंतर, मग सगळ्यांची चर्चा करून ठरवता येईल काय करायचं काय नाही. अच्छा, पण यंदा बुलढाण्याला लढायचं आहे नक्की? नाही, असं एक बुलढाणा आहे, चिखली आहे, सिंदखेड राज्य आहे, तर बुलढाण्यामधून मी लढावा अशी जनतेची भावना जास्त आहे. ओके. कारण की आता जर तिथे बघितलं तर बुलढाण्यातले जे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले अक्षरशः म्हणजे 6च्या 6 जर आता आपण बघितले तर महायुतीकडे आहेत आणि एक काँग्रेसचा आहे फक्त, मलकापूर राजेश एकाडे. तिकडे खामगावमध्ये आकाश फुंडकर आहेत, चिखलीमध्ये श्वेता महाले आहेत, जळगाव जामोदमध्ये संजय कुटे आहेत, संजय रायमुलकर पण आहेत मेहकरमधून, आणि बुलढाण्यातून संजय गायकवाड. आता प्रश्न हा पडलेला आहे किंवा राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा, की जर 6च्या 6 विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे आहेत आणि जर त्यांचंच तिथे जर आता वर्चस्व असेल तर मग आपल्याला महायुतीचा पर्याय निश्चितच खुला असतो आणि त्यांच्याकडे तुमच्याकडे ऑलरेडी 6 त्या 6 जागांपैकी किती जागेचा पर्याय आहे? नाही, अजून त्या संदर्भात काही विचार आम्ही केलेला नाही. आता आमच्या सगळ्या राज्यभरातल्या प्रमुख लोकांची चर्चा करू आणि काय काय करायचं बाबा, असे 3-4 पर्याय आपल्या समोर आहेत. महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, बाकीचे ऑप्शन जे काही आहेत छोटे मोठे ते पण ऑप्शन आहेत, बघू त्याचा विचार करू. बरं, आता नाही झालं तर स्वतंत्र लढू, काय त्याच्यामध्ये. अच्छा, माझा मूळ प्रश्नाकडे अगदी मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचं वाटतं की उद्या जर विधानसभेत पहिलं पाऊल पडलंच रविकांत तुपकरांचं, तर जे सोयाबीन कापूस या शब्दा मागं जे मोहोळ आहे
रविकांत तुपकर आम्हाला भाव मिळवून देऊ शकतात आणि याच्या आधी त्यांनी प्रयत्न करून दाखवलेला आहे, त्यासाठी पहिल्यांदा काय काम करणार? नाही, मुळामध्ये माझा स्वभाव कसा आहे की मी खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी जर तरच्या भाषेत फार बोलत नाही. पण मला एवढं सांगायचं की मी जर रस्त्यावरची लढाई लढून जर सरकारला अनेक वेळा सरकारच्या नाकात दम आणू शकतो, तर एकदा संधी मिळाली तर त्या प्रश्नावर, आत्ता उदाहरणार्थ मी जर खासदार झालो असतो, दिल्लीत गेलो असतो, तर पंतप्रधानाच्या घरासमोर सोयाबीनसाठी उपोषण केलं असतं मी. मग तसं तुम्ही मुख्यमंत्री शिंदेच्या घरासमोर पण जाणार होतात, पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचूनच दिलं मग आम्हाला ते मरीन ड्राईव्हलाच अटक केली, तरी आमच्या कार्यकर्त्यांनी ते गळफास लावून त्याचं प्रात्यक्षिक करूनच दाखवलं माझ्या मागे. शेवटी आंदोलन करणं म्हणजे सरकारचं लक्ष वेध नाही. आंदोलन करणं म्हणजे काय गोळ्या घेऊन त्यांचं मर्डर करणं असं नाही. आंदोलन म्हणजे जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांचं लक्ष वेधणे की बाबा तुमचं लक्ष आमच्याकडे नाही, आमच्या अशा अशा हाल आहेत. तर हा त्याचा हेतू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मी स्वतःबद्दल मी काय करू शकेन आणि मी किती कर्तबगार हे सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे मी काय करू शकतो. आणि मी एखादा प्रश्न हाती घेतो, त्याचा सखोल अभ्यास करतो, त्याच्यातून कशा पद्धतीने सोल्युशन निघेल तोही अभ्यास करतो. नुसते प्रश्न नाही निर्माण करत आम्ही, त्याचं सरकारला त्याचं सोल्युशन पण सांगतो. त्यामुळं या निमित्तानं मीच नाही, माझ्यासारखे 4-5 कार्यकर्ते जर का विधानसभेच्या सभागृहात गेले तर सोयाबीन कापूस उत्पादकांचा आवाज बुलंद होईल आणि तिथं आपली बाजू मांडणारा एक हक्काचा माणूस तयार होईल. बरं, अगदी शेवटचे 1-2-3 रॅन्डमली क्वेश्चन्स, की काय वाटतं यंदा? असं वाटतंय की सरकार कूच बदलेल? कारण की आता वारं जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असं तरी आता सध्याकडे चर्चा. आणि लोकसभेला आपण तसा निकालही पाहिला. काय वाटतंय महायुती आणि महाविकास आघाडी? मी तुम्हाला खरं सांगू का, आत्ता जे काही लोक अंदाज बांधतायत किंवा विश्लेषण करतायत, याला तिकीट मिळालं तर असं होईल, त्याचं तिकीट झालं तर असं होईल, तर मी याच्या विरोधात आहे हे सगळं व्यक्त करण्याच्या. त्याचं कारण असं आहे की क्रिकेट आणि राजकारण हा सारखा गेम आहे, लक्षात घ्या. आत्ता याला तिकीट मिळालं तर असं होईल, त्याला तिकीट मिळालं तसं होईल. पण तिथं जर 10 लोक अपक्ष उभे राहिले तर डिवायडेशन ऑफ वोट कसं होतं, विभागणी कशी होते, त्याच्यावर ते गणित ठरतं ना. आता बघा ना तुम्ही, 11.5 लाख मतदान बुलढाणा लोकसभेत झालं. 349 वाला उमेदवार निवडून आला, जेवढे 3 बाकीचे सगळे लोक विरोधात आहेत त्यांच्या, पण ते निवडून आले. त्यामुळं गणित काय होईल सांगता येत नाही. महायुतीचा आणि महाविकासचा मतांचा टक्का हा लोकसभेतला फक्त 0.5% कमी आहे. मला वाटतं 2-2.5 लाखाच्याच मतांचा त्यांचा फरक आहे. त्यांना असं वाटतं की लाडक्या बहिणीमुळे तो टक्का भरून निघेल. यांना असं वाटतं आम्ही आता एवढं सगळं आहे तर आमच्यासोबत भक्कम आहे. पण मला असं वाटतं की राजकारण आहे, अपक्षांची पण संख्या या निवडणुकीमध्ये जास्त राहील. 95ला अपक्षांनी सरकार बसवलं होतं. 3496 इतके त्यावेळी अपक्ष उभे राहिले होते आणि 45 जण निवडून आले होते. हा, तर त्याच्यामुळे यावेळेला तिकीट मिळणार नाही. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी लोक अपक्ष लढतील आणि कमी फरकाने काही सीट्स निवडून येतील. त्यामुळं अंदाज बांधता येत नाही की पुढे काय होईल. आणि पोस्ट इलेक्शन युत्या आघाड्या बदलू शकतात. अच्छा, असं माझं व्यक्तिगत मत आहे. प्रेडिक्शन आहे तुमचं? काय झालंय, हा नॅरेटिव्ह आता सेट केलाय महाराष्ट्रामध्ये. आता या मागच्या 5 वर्षामध्ये सगळेच लोक सरकारमध्ये येऊन गेले. त्यामुळं आता लोकांच्या पसनी पडलं की हा कोणी जाऊ शकतं इकडे तिकडे आणि काही पण होऊ शकतं, अशी एक मेंटॅलिटी तयार झाली आहे. त्यामुळे राजकारण्यांनी पण ते ओळखलं की पोस्ट इलेक्शन कमी पडले, काय झालं, थोडा फोडी इकडून तिकडून काय होऊ शकतं. तुपकर साहेब, अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे, तुम्हाला असं वाटत नाही का अलीकडेचं राजकारण जे आहे ना ते पक्षाशी एकनिष्ठ राहण्यापेक्षा कार्यकर्ते नेत्याशी एकनिष्ठ जास्त राहत आहेत? म्हणजे नेते तिकडे, कार्यकर्ते पूर्वी पक्ष की कार्यकर्ता ही एक जाणीव होती. आता नेता जिथं जाईल आणि नेता जो पक्ष घेईल तो माझा पक्ष, अशी कार्यकर्त्यांची भावना. मुळामध्ये याचा अर्थ झालंय का म्हणजे का कार्यकर्त्यांची ही दिशा बदलली? मुळामध्ये पक्षपूर्वी विचारधारेने पक्के असायचे, त्यांचे केडर कॅम्प व्हायचे आणि त्याच्यातनं कार्यकर्ता वर यायचा. आता काय झालं, रेडीमेड नेते पक्षाला मिळत आहेत. ते कल्चर बदललं आणि जो नेता आपल्याला संरक्षण देऊ शकेल, जो नेता आपलं काम करू शकेल त्या नेत्याबरोबर जायचं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि शेवटी संरक्षण जो नेता देईल ती भावना पण चुकीची नाही आहे. पण पूर्वीच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता, इथिक्स या गोष्टी होत्या. आत्ताच्या राजकारणामध्ये ते राहिलं नाही. आणि आत्ता तर फारच वाईट कल्चर आणलं. म्हणजे एवढा पैसा पाण्यासारखा खर्च करतात ही लोक निवडणुकांच्या याच्यामध्ये की शेकडो कोटी रुपये, 100 कोटी खर्च आहे माझ्या विरोधातल्या उमेदवाराचा आणि आमचा पूर्ण खर्च 1 कोटी रुपये पण नाही आमचा. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं नीतिमत्ता 100% संपली असं पण मग काही म्हणता येणार नाही. पण कल्चर राजकारणाचं बदलले, स्तर खाली गेलाय, हे दुर्दैवी आहे, क्लेशदायी पण आहे. आणि चांगल्या लोकांनी यायचं का नाही राजकारणात त्यांच्यासाठी विचार करायला लावला. नक्कीच. तर हे होते रविकांत तुपकर. अर्थात आपण जी मुलाखतीची सुरुवात केली होती त्यात त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या एका कवितेतील ओळींचा उल्लेख केला होता. अगदी त्याच कवितेतील काही ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवेन आणि या मुलाखतीचा शेवट करेन. आणि त्यातलं एक सुंदर कडवं आहे, ते कडवं रविकांत तुपकर यांना तंतोतंत लागू होतं. येतील तुफान
येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो मी. पुढची वाक्य तुम्हाला म्हणायला हरकत नाही, तुम्हाला मी नाही, संधी देतो. तुम्हीच म्हणा. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. अर्थात तुमची पावलं विधानसभेत पडोत या आमच्या सदिच्छा आणि तुमच्या संपूर्ण राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.